मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर ज्ञानेश्वर. सहज पहिल्यांदाच बोलतो आहे. बोलण्याचा विषय दुसरा काही नाही, एक साधारणतः 3 फेब्रुवारीला 3 फेब्रुवारीला माझी एंगेजमेंट झाली. मुलीचं नाव आहे डॉक्टर भावना. बोलणं सुरू झालं. खूप चांगला स्वभाव आहे. फोनवरती बोलणं पण होतं. येत्या 21 एप्रिलला आमचं लग्न आहे. आज बरोबर माझ्या लग्नाला 20 दिवस बाकी आहेत. थोडी भीती वाटते इथून पुढे कसं होईल, काय होईल. आतापर्यंत सिंगल एकटा जगणारं आयुष्य, आता 2चे 4 हात होते. मी तिला सांभाळू शकेल, नाही शकेल. ती इथे ॲडजस्ट होणार, नाही होणार. माझा मित्रपरिवार आहे सगळे हितचिंतक आहे. तर बऱ्याच मित्रांचे अनुभव आहेत. बरेच जण आम्ही बघतो, त्यांचे मित्र त्यांच्यापासून दूर जातात. शेवटी दोघांच्या राहण्यावरती आहे ते. पण आहे, बरेच मनात खूप प्रश्न आहेत. आज असंच थोडंसं गोंधळल्यासारखं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आलो, म्हणजे दर्शन घेतलं. आता इंद्रायणी काठी वस्तू आहे आणि सहज एक डोक्यात विचार आला म्हणून शेअर करतोय, बोलतोय, व्हिडिओ काढतोय. यापूर्वी कधी नाही काढलेला. पण एक आहे, थोडीशी भीती वाटते, एन्झायटी आहे. आनंद पण वाटतोय, पण एक थोडीशी आहे एन्झायटी. म्हणजे ते एका नाण्याच्या जसं 2 बाजू असतात, तसंच एका साईडला तर आनंद आहे, भरपूर आनंद आहे, एक्साइटमेंट आहे. पण दुसऱ्या बाजूला थोड्या शंका, कुशंका, एन्झायटी हे आहे. मी तिला नवीन व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल, नवीन परिवार राहील, नवीन घर राहील, नवीन मित्रपरिवार, सगळ्या गोष्टी नवीन राहतील. तर मी तिला व्यवस्थित सांभाळू शकेल, नाही शकेल. ती इथे आनंदी राहील, नाही राहील. तिच्या इच्छा मी पूर्ण करू शकेल, नाही करू शकेल, माहिती नाही. काय होईल माहिती नाही, देव जाणे. प्रश्न भरपूर आहेत. तर मात्र एकच, सध्या तरी मला एकच वाटतंय, रामकृष्ण हरी. जे होईल ते चांगलंच होईल. देवावरती श्रद्धा आहे. जे होईल ते चांगलंच होईल. थँक्यू.